मॉर्निंग मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा जानेवारी 2023 ला क्वेश्चन विचारला होता। 1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटिशांनी कोणाची नियुक्ती केली? याचा मित्रांनो आन्सर आहे मीर जाफर। हा क्वेश्चन मित्रांनो ऍज इट इज 8वीच्या स्टेट बोर्ड मधून घेतलेला आहे। मी तुम्हाला त्याचा रेफरन्स दाखवतो। इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 8वी। पेज नंबर 8। इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्यांची गाठ पडली, परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला। इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला। हा एक मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ला क्वेश्चन विचारला होता। 1757च्या प्लासीच्या लढ्यानंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले? याचा आन्सर आहे मित्रांनो बंगाल। हा सुद्धा क्वेश्चन ऍज इट इज 8वीच्या स्टेट बोर्ड मधला मी तुम्हाला इकडे। इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला। हा मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ला क्वेश्चन विचारला होता। कोणत्या मोगल राजाच्या परवानगीने सुरत येथे ब्रिटिशांनी आपली पहिली फॅक्टरी स्थापन केली? याचं उत्तर आहे मित्रांनो जहांगीर। हा सुद्धा मित्रांनो 8वीच्या स्टेट बोर्ड मधला क्वेश्चन आहे। मी तर तुम्हाला त्याचा रेफरन्स दाखवतो। पेज नंबर 7। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्य विस्तार। भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती। इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापना केली होती। या कंपनीने जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून सुरत येथे वकार स्थापन केली। ऍज इट इज मित्रांनो 8वीच्या स्टेट बोर्ड मधील कॉपीड क्वेश्चन आहे। त्याच्यावरून आपल्याला समजते की 8वीचे जे स्टेट बोर्ड आहे ते एमपीएससी मध्ये एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी ग्रुप बी आणि एमपीएससी ग्रुप सी मध्ये किती इम्पॉर्टंट आहे ते।